पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्या वतीनं महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांना मार्गदर्शन व सहकार्य मिळावे यासाठी पुण्यात महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। शनिवार 22 आणि रविवार 23 मार्च रोजी सकाळी 10 ते 8 या वेळात स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। सहकार मंत्रालय, केंद्र आणि राज्य, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, पतसंस्था, बँका महासंघ, म्हाडा, सिडको, रोटरी लायन्स, NSCC, अटल पुणे पत्रकार संघ, क्रेडाई मेट्रो, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, हास्य क्लब, विविध शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकसन, स्वयं पुनर्विकसन, घनकचरा, ओला सुका कचरा व्यवस्थापन, ई-चार्जिंग सुविधा, अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, सोसायट्यांच्या खरेदी खत, मानवी हस्तांतरण, निवडणुका, तंटामुक्त सोसायटी, टँकरमुक्त संस्था, सहकार मित्र, सहकार संवाद, ऑनलाईन पोर्टल, बिगर शेती कर, सायबर क्राईम, CCTV, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सदनिका, खरेदी विक्री, भाड्याने देणे, संस्थांमधील पाळीव प्राणी, सहकारातील असहकार, उदासीनता इत्यादी विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। तसेच ग्रीन सोसायटी पुरस्कार आणि स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं आहे। म्हाडा सिडको प्राधिकरण संबंधित सहकारी संस्थांच्या समस्यांवर विशेष सत्र घेतले जाणार आहे। 22 मार्च हा जागतिक जल दिन आणि 23 मार्च हा जागतिक हवामान दिन, शहीद दिन आहे। या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत। यावेळी NCUI दिल्ली आणि सहकार विभाग केंद्र राज्य यांचे सहयोगाने गव्हर्नन्स, ऑनलाईन ट्रेनिंग, इलेक्शन ॲप, डीम कन्व्हेन्स, सेल्फ रिडेव्हलपमेंट पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार आहे। पुणे आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, सोसायटीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी तसेच समाजातील विविध घटकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। अशा प्रकारे गृहसंस्था, अपार्टमेंट विषयीच्या सर्व घटकांना एकत्र आणणारे संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशातील नव्हे तर जगातील पहिले महाअधिवेशन असणार आहे। केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार रोहित पवार, केंद्रीय सहकार सचिव, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिलीप सिंघानिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर महाजन, सावित्री सिंघ, डॉक्टर सागर वाडकर, राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली, नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आमदार विजय कुमार सिंग, कार्यकारी अध्यक्ष NS मेहरा, विद्याधर अनसकर, डॉक्टर नीलम गोरे, खासदार सुप्रिया सोळे, माजी खासदार वंदना चव्हाण, माधुरी मिसाळ, आदिती तटकरे, अतुल सावे, पंकजा मुंडे, उदय सामंत, प्रवीण दराडे, दीपक तावरे, डॉक्टर राजेंद्र भोसले, डॉक्टर योगेश मसे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं पटवर्धन यांनी सांगितलंय। नमस्कार। आपण शनिवार आणि रविवार 22 आणि 23 मार्च येथे स्वारगेटला गणेश कला क्रीडा येथे मोठ्या प्रमाणावर महामेळावा आयोजित केला आहे। पुण्यात किंवा महाराष्ट्रातच नाही तर ह्या भारतापेक्षा जगातला मोठ्या प्रमाणावर, कारण याच्यात आपण सगळ्या घटकांना एकत्र आणलेलं आहे की स्टेक होल्डर्स, की कोऑपरेटिव्ह सोसायट्याज, अपार्टमेंट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर, घनकचरा, कोरडा कचरा, ई-चार्जिंग, त्याचप्रमाणे बिल्डर्स, क्रेडाई मेट्रो वगैरे पण याच्याबरोबर आहे, महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, सहकार कथा सगळं एकत्र आहे। आणि या याच्यात आपल्याला केंद्रीय मंत्र्यांपासून वेगळ्या नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्त दोन्ही याचे हे सगळे त्यात सहभागी होणार आहेत आणि नागरिकांना सगळ्या त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत। 2025 हा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे। या निमित्तानं मी गेले अनेक वर्षे हे कार्यक्रम घेतो आहे। याच्यात रिडेव्हलपमेंट म्हणजे स्वयं पुनर्विकास, डीम कन्व्हेन्स म्हणजे मानवी हस्तांतरण, त्याचं खरेदी खत, इलेक्शन्स, थकबाकीदार, उदासीनता असे अनेक विषय आहेत। हे 2025 हे आंतरराष्ट्रीय वर्ष हे युवक युवती आहे आणि महिलांचं आहे, तर त्याच्यासाठी आपण विशेष भर दिलेला आहे।